पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी भ्रमेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवावृन्दकाननं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् रम्यसिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुटिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे दामदिवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी
एका गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. प्राप्त प्रसंगी घेतलेला जो अभंग आहे शांतीचे सागर प्रतिष्ठान नगरीचे महान साधू सकल संता माजी राजा असे असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये नाथ महाराजांनी संसारिकाने संसारामध्ये कसं राहावं, कसं जर राहावं तर त्याची फलश्रुती काय मिळेल ती आजच्या अभंगामध्ये आपण ढाला. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी संसारिकाला मार्गदर्शन केलं आहे. बघा, वारकरी संतांनी जगाला अध्यात्माच्या पटलावर आणत असताना त्या ठिकाणी संसाराचा त्याग करा म्हणून कधी सांगितलं नाही. वारकरी संतांनी संसाराचा त्याग करा म्हणून सांगितलं नाही, उलट संसार करून उत्तम परमार्थ करावा, मग आपला संसार त्या ठिकाणी पूर्ण होतो हे मार्गदर्शन केलं. असोनी संसारी जिव्हे वेग करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा. बघा, जे ज्ञानोपाराय वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतात, संसाराचं एकही पाऊल ते चढले नाही, ते ज्ञानोपाराय योग मार्गाने भगवत प्राप्ती करतात. योग मार्गाने चालणारे ज्ञानोपाराय सांगतात, म्हटले तुम्ही काय करा, आमचे नाचणी नाचू नका, तुम्ही काय करा, असोनी संसारी संसार करा. संसार करत करत जिव्हेने देवाचा वेग करा. मी सांगत नाही म्हटले, वेद शास्त्र पुराण सर्वांनी सांगितलं. वेदशास्त्र भारी बाह्य सदा. हरिपटामध्ये आणखी प्रमाण आहेत. चहुवेदी दान, साही शास्त्र कारण, 18 पुराण, हरसी गादी सर्वांनी सांगितलं भगवंताचं नामचिंतन करा, संसारात राहून करा. वारकरी संतांनी कधी संसाराचा त्याग करा म्हणून सांगितलं नाही. तुकोबाळ्यांचं आणखी एक प्रमाण आहे. सुखे करावा संसार, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. न संडावे दोन्ही वार अर्थात संसार आणि परमार्थ दोन्ही त्यागायचं नाही, दोन्ही करायचं, सणकून सणकून करायचं, पण म्हटले भगवंताला विसरायचं नाही. आणखी एक अर्थ बघायला झाला तर दोन्ही वार अर्थात कार्तिकीची वारी आणि आषाढीची वारी दोन्ही वारी त्या ठिकाणी करायची आणि सणकून सणकून संसार करायचा. जर असं जर आपण केलं तर तुकोपरा म्हणतात दया आणि क्षमा आपल्या घरी चालत येतील. पण केव्हा पंढरपूरला गेलं तर. आता वारी जवळ आली बघा. जे वारकरी मंडळ असतील त्यांना वेध लागलं पंढरीचं. आता आईसाहेब मुक्ताईंची पालखी निघते आहे, निवृत्तीदादांची पालखी निघते. अगदी सर्व संत आता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये एकच आहे, चला हो पंढरीला, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लागा पाहू, जीवाच्या जीव लागा पाहू, जीवाच्या जीव लागा पाहू. गेल्यानंतर या ठिकाणी कोणा म्हटले तुकोबांनी सांगितलं, संत महंत होतील भेटी. मग आम्ही काय करायचं, आनंद नातू वाढवती, मग ह्याचा आनंद पण एक टाळी वाटला. हरियानो पवानी तुकारा, हरियानो पवानी तुकारा, हरियानो पवानी तुकारा,
सांगितलं, जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी त्या ठिकाणी तुकोबारा म्हणतात, नसंडावे दोन्ही वार, अर्थात आषाढी आणि कार्तिकी भगवंताला विसरायचं. अहो महाराष्ट्रामध्ये असे काही वाद अजून आहेत, त्यांनी पंढरपूर बघितलं नाही, ते भले तिकडं दुसरं कोणतं म्हणतात ते तिकडे जातात. ते महाराष्ट्रामध्ये अहो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आपण आळंदीला गेलो पाहिजे, पंढरपूरला गेलो पाहिजे. दोन्ही वार असं जर आपण केलं तर तुकोबारा म्हटले, दया क्षमा घर चोदवित येतील, दया क्षमा स्वतः चालून येतील, पण केव्हा नसंडावे दोन्ही वार, मग सुखे करावा संसार. वारकरी संतांनी कधी संसार करू नका म्हणून सांगितलं नाही, संतांनी संसार त्या ठिकाणी संसाराचा स्वीकार केला. बघा 4 वर्ग पडतात, जर वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे, आपला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. एक वर्ग असा आहे तो फक्त संसार करतो, एक वर्ग असा आहे तो फक्त परमार्थ करतो, एक वर्ग असा आहे तो संसार करतो परमार्थ करतो, पण त्याचा हेतू फक्त प्रपंचाकरताच आहे, संसार करताच आहे. एक वर्ग असा आहे तो संसार करतो परमार्थ करतो. लक्ष देऊन ऐका, कीर्तन कळणार नाही. पुढं पुढं सरकून बसा एकदा, विठाल विठाल सर्व पहिला वर्ग कोणता सांगितला मी? असं होतं बघा. पहिला वर्ग आहे तो फक्त संसार करतो, दुसरा वर्ग आहे फक्त परमार्थ करतो, तिसरा वर्ग आहे संसार करतो परमार्थ करतो पण संसार करता करतो. कळतं बरोबर? संसार करतो परमार्थ करतो, हेतू काय त्याचा? संसार फक्त त्याचा हेतू आहे. आणि चौथा वर्ग मी तुम्हाला सांगतोय, तो संसारही करतो परमार्थही करतो पण हेतू त्याचा काय? परमार्थ आहे. बघा पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, फक्त काय करतो तो? संसार करतो. तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. फक्त त्याला वाटतं जसं पशुपक्षी जगतात ना, खाण्याकरता, त्या ठिकाणी पिण्याकरता, झोपण्याकरता, या करता फक्त जगत असतो. त्याला देव माहिती नाही, त्याला मंदिर कुठं ते माहिती नाही, त्याला संत किती ते माहिती नाही, संतांचे नाव माहिती. असा तो वर्ग आहे. फक्त काय करतो? संसार करतो. कबीरदास महाराजांनी फटकारलं. कबीरदास महाराज म्हणतात, आऊट हात का मानव देह मन तुझको दिया, आऊट हात का मानव देह श्री राम ने तुझको दिया, खाया पिया थकते सोना, खाया पिया थकते सोना, जमाना खोया, खाया पिया थकते सोया, जमाना भजमन कबीरदास महाराज म्हटले आऊट हात का, अर्थात 3.5 हाताचा देह भगवंतांना दिला. म्हटले यानं काय केलं? खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. असं नाही झालं पाहिजे. याच्याकरता काय करावं? कबीरदास महाराज म्हणतात, भज मन नारायण, भज मन नारायण. असा तो वर्ग आहे, फक्त संसार संसार संसारच करतो. तुकोबारांनी गाथ्यामध्ये याच्याकरता एक अभंग खर्च केला. तुकोबारा म्हटले एक आजीबाई आहे, गावामध्ये पत्रिका आल्या दिल्लीच्या, बघितल्या आजीबाईनं. आजीबाई म्हटली सुनबाईला सांगितलं, म्हटले उद्या माझी पिशवी पॅक कर. म्हटले मला जायचं कुठं? कुठं चालली आजीबाई? पंढरपूरला जायचं म्हटले. सुनबाईनं पिशवी पॅक केली. सकाळी
आजीबाईनं घेतली. जात असताना सांगितलं, ऐक म्हटले सुनबाई, परिसे गे सुनबाई, नको वेचू दूध दही. चालली कुठं? पंढरपूरला. आणि जीव कुठं गुतला? दुधामध्ये. तिनं सांगितलं, म्हटलं याचं थोडं त्याचं थोडं करत करत ती त्या ठिकाणी दही जमा केलं, दूध जमा केलं. मी आल्याशिवाय कोणाला द्यायचं? वेचू नको दूध दही. पिशवी घेतली, आजीबाईचा जीव गुतला दुधामध्ये आणि दह्यामध्ये. मंदिरापर्यंत गेली. त्या ठिकाणी भजनी म्हणण्याचा अभंग सुरू होता, शरण शरण हनुमंता. आजीबाई म्हटली, अरे यांचा अभंग व्हायचा, मग उत्तराचा अभंग व्हायचा, मग आरत्या व्हायच्या, मग कुठं निघाल. चला म्हटले घरी. चालली कुठं होती? आवाज चालली पंढरपुरा. पासून आली घरा. वापस आली. सुनबाईला सांगू लागली, ऐक म्हटल्या सुनबाई. सुनबाई सांगितलं, आत्याबाई तुम्ही गेले नाही अजून? म्हटली ऐक ना. मी काय सांगते, ऐक म्हटले. म्हटलं मी याचं थोडं शेण, त्याचं शेण चोर, कोणाचंही जनावर असो, गौरी माझी, असं करून करून गौऱ्याचा ढीक असला म्हणे. आताच्या पूर्ण ते काय माहिती, त्यांनी फक्त ऐकायचं होतं. हे काय शेण कुठं का फडशील लावते का? असो. त्या ठिकाणी आजीबाईनं सांगितलं, अगं सुनबाई, म्हटलं गौऱ्याचा ढीक मी रचलाय. माझ्या हातीचा कलवाडू, तुकोपरा कलवाडू शब्द वापरतात. मजवा धोनी नको फोडू. मी आल्याशिवाय तो फोडायचा नाही म्हटले. आत्याबाई तुम्ही सुखानं जा, शेवटी तुम्हाला अंतकाळी तुमच्या करत असतो. ठेवलाय म्हणले ठीक. तुम्ही पंढरपूरला जा ना. कशाला याच्या नदी लागता म्हटले, कशाला जीव गुप्ता याच्यामध्ये जा ना तुम्ही. ती म्हणते, सवतीचे चाळे खोटे, म्या जावे ऐसे तिज वाटे. म्हणजे सवतीसारखं बोलती म्हटले मला. ही तिलाच बोलायला लागली. करत करत आजीबाईनं पुन्हा बॅग घेतली. त्या ठिकाणी मंदिरापर्यंत गेली. काय मनामध्ये आलं काय माहिती नाही, विचार मनामध्ये आला. पुन्हा बॅग घेतली. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. ती आवाज आली, पुन्हा घरी आली. सुनबाईनं बघितलं, आत्याबाई पुन्हा आल्या तुम्ही. तिने सांगितलं, मुलेले पोर घरदार, माझं इथेच पंढरपूर. मला सांग खरंय काय? चालली कुठं होती? पंढरपूरला. म्हटले मुलं लेकरं घरदार हेच माझं पंढरपूर आहे. कशाला जायचं म्हणले पंढरपूरला? राहिली कुठं? घरी. चालली कुठं होती? पंढरपूरला. हा जो वर्ग आहे तुकोपरा म्हटले, तुका म्हणे ऐसे जण गोविले माये करून. हे जे जगणं आहे हे फक्त संसार करताय, त्यांना परमार्थ माहिती नाहीये. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, फक्त संसार करतो, पण याला दुःख अनेक आहे. कारण बघा, जर आपण असत्य गोष्टीला सत्य जर मानलं तर ती गोष्ट आपल्याला दुःख देणार आहे. बाबांनो, संसार कसा आहे? संसार जर दुःखमूळ असेल, बघा, संसार जर दुःख देणारा असेल तर संसाराच्या गोष्टी सुख देणार आहे का? म्हणून संसाराच्या गोष्टी सुद्धा दुःख देणार आहे. काकड्यामध्ये त्या ठिकाणी नामदेवरांनी वर्णन केलं आहे, जनदारा पुत्र दारा अर्थात पत्नी, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे सर्व मिथ्या आहे. जगात फक्त सत्य देव आहे. शरण निघा दिवासे. विचार करा ना तुम्ही, ज्या रावणाचे 7 कोटी घर शुद्ध सोन्याचे होते, तुकोपरा वर्णन करतात. शुद्ध कांचनाचे, हलकं सोनं नाही बरं का, 24 कॅरेटला काय करतात, शुद्ध कांचन त्याचं होतं. त्याचे 7 कोटी घर होते. किती किती होते? ज्यांना खूप अहंकार असेल पैशाचा त्यांनी ऐकावर का, शुद्ध कांचनाचे 7 कोटी रावणाचे होते. तुकोपरा म्हटले, सांगा ते गवडी गेली नाही. म्हणून धन आपल्याला तरी काही अंतकाळी कामास येणार नाही, ते मिथ्या आहे. पुढे सांगितलं, धन दारा अर्थात पत्नी. सत्य ऐकव. बघा, जी पत्नी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी
अंगावरती आपल्या गुळण्या सहन करते करते की नाही? तुम्हाला अनुभव नाही का कोणाला? ब्रह्मचर्य आहात तुम्ही सगळे? आता माझा ताजा अनुभव म्हणून सांगतो बरं. बघा, जी पत्नी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अंगावरती गुळण्या सहन करते तीच पत्नी वय झाल्यानंतर काय म्हणते? नातवाला सांगते, बागुलबो घरात बसला बर का, नाशी येले घर थुंकोनिया. बाहीर म्हणे खरं, खरं अर्था शब्दार्थ खरं नाही, खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खरं, हे गाढव मरत का नाही? बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, हे गाढव मरत का नाही? यानं माझं घर, घर कोणाचं आहे? त्यांना हयात त्या ठिकाणी हाडाचं काढा केलं, रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभर राबला. ती बायको म्हणते, यानं माझं घर, घर कोणाचं आहे? तिचं आहे का? ती म्हणते, यानं माझं घर नासवलं, नाशी येले घर थुंकोनिया. तुकोबरा म्हटली, आता करणार नाही, कळू येईल अंतकाळी प्राणपयानाची वेळी, राहती निराळी रांडापुरी सकळ, हे आता कळणार नाही म्हटले तुम्हाला. मला सांगायचं एकच आहे, जीवनामध्ये पत्नी सत्य नाही. पुढे सांगितलं पुत्र, पुत्र आहे का? उदाहरण तुम्हाला समजतो. मुंबई सारख्या ठिकाणी एक व्यक्ती कंपनीमध्ये काम करत होता, 10 बाय 10 त्यांचा संसार होता, नवीन लग्न झालं. आता मुंबई सारख्या ठिकाणी घर कोणतं मोठं येणार? तिथं छोटी 10 बाय 10 रूम होती, 10 बाय 10 रूम मध्ये त्यांचा संसार होता. राहत असताना त्या ठिकाणी एक दिवस पलंगावरती झोपले तो गजर. त्या पतीने प्रश्न केला, काका म्हटले, जर आपल्याला एक मुलगा जर झाला तर तो झोपेल कुठं? बघा एअरपोर्टला प्रश्न काय पडला, मुलगा झाला तर झोपल कुठं? म्हणजे कल्पनिक बरं का, यात खरं काही नाही. ती म्हटली, त्यात काय एवढं, सारखं पलीकडं. काय सांगितलं? सारखं पलीकडं. हे सरकलेलं होतं, हे सरकलं थोडं. पुन्हा त्यांना प्रश्न केला, मूर्खना आतापर्यंत थांबा. पुन्हा म्हणतो, तर जुडवा झाला आपला तर 2 झाले सोबत तर. ती म्हटली, अजून सरका ना मग, त्यात काय एवढं? ते सरकलेलंच होतं, एवढं सरकलं सागर महाराज, खाली पडलं, त्याचं कंबरड मोडलं. मला दवाखान्यात त्याला न्यायला वेळ नाहीये. मला सांगा, ज्या मुलानं कंबर मोडलं ते मुलगा काल्पनिक का सत्य हो? वास्तव आहे का ते? तर कल्पनेतला मुलगा जर घर कंबर मोडत असेल तर वास्तवातला काय करेल? नामदेवराय म्हटले, धन धारा पुत्र. पुढे सांगितलं, जन जन हे सुखाचे, दिल्या घेतलाचे, अंत हे काळीचे नाही कोणी. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जन हे कुणाचे सांग तुझ्या मानसा. असो तूल माती मिठ आणि भाकर, सोडून दे रे धनाची तुलालसा. जन हे सुखाचे, जन हे कुणाचे सांग तुझ्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. कधी लागेल तुला दिल्या घेतल्याचे कोणीच कोणाचं नसतं. संतांनी सांगितलं, जगात कोणी कोणाचं नाही. नामदेवराय म्हटले, धनदारा पुत्र, जन बंधू नाही, स्वैरे नाही, हे सर्व मिथ्या आहे. म्हणून काय करा, शरण रिगा देवासी. आणि हा जो वर्ग आहे का, हा जो वर्ग आहे संसार करणारा, हा असत्य प्रपंचाला सत्य मानतो, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतं. संतांनी सांगितलं, प्रपंच असत्य आहे, फलकडतो संसार येथे सार भगवंत. म्हणून भगवंताची आस धरा म्हटले. हा झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे तो फक्त परमार्थ करतो, प्रपंच करत, यापुढे जाऊन सांगू, तो प्रपंच करत तर नाहीत. तर प्रपंच म्हणतो तो खोटा आहे. प्रपंच एक झाला होता हे तव मिथ्या वार्ता. कल्पचे कल्प जातील, पण प्रपंच कधी सत्य होऊ शकत नाही. पण ही अवस्था कोणाची होती? जो फक्त जगामध्ये परमात्मा सत्य आहे, फक्त परमार्थच करतो,
संसाराला तो मानत सुद्धा नाही. अध्यात्मामध्ये त्याला म्हटलं जातं मुक्तावस्था. बघा संतांनी त्या ठिकाणी जो परमार्थ केला त्यामध्ये त्यांनी मंदिरामध्ये देव तर बघितलाच, पण माणसामध्ये सुद्धा काय बघितलं? देव बघितला. उदाहरण सांगतो, भजन करा विठाला विठाला. आळंदीमध्ये संत सभा भरली. त्या सभेमध्ये विसोबा काकांना सांगण्यात आलं. मुक्ताईने सांगितलं, काका सांगा म्हटले, पक्क मडकं कोणतं आणि कच्च मडकं कोणतं? त्या ठिकाणी विसोबा काकांनी थापटणं घेतलं, डोक्यामध्ये थापटू लागले. सर्व संतांचा नंबर झाला, नामदेवरायचा आला. नामदेवरायच्या डोक्यात मारल्याबरोबर विसोबांनी सांगितलं, हे मडकं कच्च आहे. त्या ठिकाणी कच्च म्हटल्यावर नामदेवरायांना राग आला. भगवंताकडे गेले, भगवंताला म्हटले, देवा त्या संतांनी मला खोटं ठरवलं, मी खोटा आहे का सांगा बरं? मी तुमच्यासोबत जेवण करतो, तुम्हाला रोज बोलता म्हटले, मी खोटा आहे का? मी कच्चा आहे का? देवाने सांगितलं, नामा तू अजून कच्चाच आहे, त्याकरता तुला गुरु करावं लागेल. त्यानंतर खेत्रांचे ते पाय धरतात. त्या ठिकाणी नरसीला जाऊन गेल्यानंतर बघितलं तर विसोबा खेत्रांनी त्या ठिकाणी आपले पाय कुठे ठेवले होते? महादेवाच्या पिंडीवर ठेवले होते. बघितल्यानंतर त्या ठिकाणी म्हटले, नामदेवराय पाहू कळतं का तुम्हाला काही? खेत्रांनी सांगितलं, म्हटलं तुझ्या हाताने माझे पाय बाजूला कर. समोर गेले, पाय उचलले, बाजूला ठेवले. त्या ठिकाणी पिंड तयार झाली. नामदेवरायांनी त्या ठिकाणी पुन्हा पाय उचलले, पुन्हा ठेवले, पिंड तयार. मग लक्षात आलं यांचा अधिकार मोठा आहे. पाय धरले. त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाले, ज्ञान ग्रहण केलं. पुन्हा पंढरपूरला आले. एक दिवसाचा प्रसंग आहे. जेवण करत असताना एक कुत्रा आला. त्या श्वानानं नामदेवरायची त्या ठिकाणी पोळी घेतली आणि पळू लागला. नामदेवरायनं तुपाची वाटी घेतली, त्याच्या पाठीमागं पळू लागले. तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाठी, तूप घे का जग जेठी, कोरडी रोटी का घासी. त्या ठिकाणी नामदेवरायांनी त्या ठिकाणी त्या कुत्र्याला प्रश्न केला. त्यावेळेस भगवंतांना त्या श्वानानं प्रश्न केला. म्हटले, नामदेवराय तुम्हाला कसं कळलं? सांगितलं, खेत्रांनी त्या ठिकाणी अनुग्रह दिला. मला सांगायचं काय, कुत्र्यामध्ये देखील देव आहे ही पाहण्याची क्षमता कोणी ग्रहण केली? ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त परमार्थ केला, त्या संतांनी केली. आपल्या संधीमध्ये सुद्धा प्रमाण आहे, हरी सज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन्म हे हा अवघा जनार्दन, एका जनार्दनी बांधली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. अर्थात त्या परमार्थ करणाऱ्या साधकाची वृत्ती अशी बनली आहे, त्याला जगामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, अवस्थेला पोहोचलेल्या साधकाची स्थिती कशी आहे? त्याला सर्वत्र जगामध्ये फक्त देवच येतो. जय जय दृष्टी दिसे महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप आपणाकरता काय आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते कमीत कमी मनुष्य तरी असला पाहिजे. तरी म्हटलंय ना, मानसानी मानसाशी मानसा सम वागणे. आपल्याला जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा कमीत कमी, संगन धरावा दुर्जनांचा, मग करी संताचा साय. अर्थात दुसरा वर्ग आहे फक्त परमार्थ करतो. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगतोय, तो प्रपंच करतो, परमार्थ करतो. पण कशा करता करतो बाबा? प्रपंच करता करतो. याला वारकरी संतांनी ढोंगी म्हटलंय. कशा करता करतो? म्हटले एवढे एवढे दिले तरच मी येतो, नाही तर मी येत. माझं कीर्तन घ्यायला एवढे एवढे लागतात. हा जो वर्ग आहे ना, मान्य करतो मी. वारकरी संप्रदायामध्ये पैसा त्या ठिकाणी घेऊ नये या मताचं मी अजिबात नाही करता. कारण पंपावरती गेल्यानंतर आपण त्याला नामचिंतन अभंग म्हणून दाखवू शकत
नाही, पण एवढेच दिले पाहिजे हा व्यवहार चुकीचा की नाही? म्हणून हा जो वर्ग आहे प्रपंच करतो, परमार्थ करतो, पण कशा करता करतो? दोनाचे त्या ठिकाणी 4 ताल झाले पाहिजे, एवढी जमीन वाढली पाहिजे, हा त्याचा प्रयत्न असतो त्या ठिकाणी. म्हणून प्रपंच करतो, परमार्थ करतो, पण कशा करता करतो? प्रपंच करता करतो. विठाला विठाला विठाला. वारकरी संतांनी प्रपंचाचा त्याग करा म्हणून सांगितलं नाही. बघा, प्रपंच जरूर करा, परमार्थही करा, पण ते परमार्था करताच करा. हा चौथा वर्ग आहे. बघा, नाथ महाराजांनी प्रपंच केला, परमार्थ केला, पण त्या प्रपंचाचा हेवा देवाला वाटावा आणि त्या देवानं 36 वर्ष जगाच्या मालकानं सालदार म्हणून काम करण्यात आनंद मानावा. कावडीने पाणी जागरी चक्र कावडीने पाणी जागरी चक्र सांगितलं. कावडीने पाणी जाधरी, चक्र पाणी अर्थात जगाच्या मालकानं नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहावं. किती वर्ष? 12 वर्ष का? 24 वर्ष का? 36 वर्ष पाणी वाहावं. यापुढे जाऊन सांगेल. त्या ठिकाणी नाथ महाराजांनी भगवंताची देवपूजा करण्याकरता बसावं. भगवंताला जे चंदन लावायचं आहे, बघा, चंदन कोणाला लावायचंय? देवाला लावायचं. आणि उघडून द्यायला कोण आहे? नाथ महाराजांनी देवपूजे करता बसावं आणि भगवंतानं श्रीखंड्या म्हणून, महाराज श्रीखंड्या चंदना उघडून करी, श्रीखंड्या चंदना उघडून केरी, वस्त्र गंगाचे धूत असे धूत असे, वस्त्र गंगाचे धूत असे धूत असे, चंदन लावण्याकरता देवाला चंदन लावायचं आहे आणि उघडण्याकरता कोण आहे? देवच आहे. एवढा त्यांचा प्रपंच शुद्ध होता, एवढा त्यांचा प्रपंच शुद्ध होता. त्या प्रपंचाचा देखील परमार्थ झाला. भगवंतानं पाणी वाहावं, चंदन उघडून द्यावं. तिळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी. फक्त एवढंच नव्हे तर दत्त चोपदारी करीत असे एवढे काम करावे. म्हणून त्या ठिकाणी वारकरी संतांनी प्रपंच केला, परमार्थ केला. पण कशा करता केला? परमार्थ करताच केला. बघा, त्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रपंच करून परमार्थ केला. त्या तुकोबारांच्या प्रपंचाचा हेवा देवाला वाटावा आणि देवानं तुकोबारांच्या पत्नी जिजाबाई अर्थात आवली त्यांच्या पायातला काटा काढावा, त्यांचा पाय आपल्या मांडीवरती घ्यावा. कोणी घ्यावा मौलांनो? जगाच्या मालकानं पाय मांडीवरती घ्यावा आणि तो काटा आपल्या हातानं काढावा. एवढा हेवा देवाला होता त्यांच्या प्रपंचाचा. म्हणून त्यांचा प्रपंच देखील परमार्थ झाला. मी असं म्हणेल, वारकरी संतांनी परमार्थ केला नाही, त्यांनी जे केलं ते परमार्थ ठरला. विठाला विठाला विठाला. हा चौथा वर्ग आहे. प्रपंच करतो, परमार्थही करतो, पण परमार्थ करताच करतो. त्याचा हेतू काय? परमार्थ आपला झाला पाहिजे, हा त्याचा हेतू आहे. आपल्याला या वर्गामध्ये बसायचं आहे आणि याकरता नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करत असताना नाथ महाराज म्हटले, आणि जर संसारामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल म्हटले तर त्याकरता काय करावा? दृष्टांत दिला. आचरण क्रमांक 1. पक्षी अंगणे होता
नाथ महाराजांनी सांगितलं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. बघा दृष्टांत दिलाय. एखाद्या माता मौलीनं धान्य पक्ष्यांच्या त्या ठिकाणी वाढण्याकरता अंगणामध्ये टाकावं. संध्याकाळी ते गोळा करून घ्यावं. 50 पक्ष्यांचा थवा वरून चालला होता. त्यांनी बघितलं, म्हटले काहीतरी धान्य खाली पडलंय. थवा पूर्ण खाली उतरला. माऊलीनं धान्य गोळा करून घेतलं, काहीतरी खाली पडलं. माऊली घरामध्ये आल्यानंतर ते सर्व पक्षी त्या ठिकाणी आले. त्यांनी दाणे टिपले. दाणे टिपून झाल्यानंतर त्यांनी ते म्हटले आता काही उरले, म्हटले आपण नाश्ता करता सोबत घेऊन जाऊ. असं होतं कधी नाही. त्यांना मोह त्याचा नाही, पक्ष्यांना नाही. कायचा मोह? धान्याचा मोह पक्षाला नाही. म्हणून नाथ महाराज म्हटले ज्याप्रमाणे पक्षी आले, धान्य टिपलं, उडून गेले, तैसे असावी संसारी. या ठिकाणी गुंतायचं नाही. संस्कृतीमध्ये सांगितलं आपल्या 25 वर्ष विद्यार्जन केलं पाहिजे. 50 वर्षापर्यंत आपण काय केलं पाहिजे? प्रपंच केला पाहिजे. आणि 50 झाल्यानंतर पुढे काय केलं पाहिजे? पुरुषांनो काय केलं पाहिजे? 2 तळाचे 4 तळ केले पाहिजे का? पुन्हा 8व्या तळाकरता गज काढले पाहिजे का? नाही. 50 झाल्यानंतर कोणता अंक आहे पुढं? 50च्या नंतर एक्का वन. पहिले म्हणतात वनात जा, तरी पण नाही ऐकलं. पोरं म्हणतात बा वन, तरी पण नाही ऐकलं. तरी पण मग पुढे चौपन नाही बरं का. त्याच्या आधी आपण सावध झालं पाहिजे. बघा असं सांगितलं जातं, हुशार बाप कोणता आहे? आपलं वय झालं, आपण काय करावं? दोन्ही पोरांना समोर बसावं. बापांना म्हटले संसार म्हटलं की मांड्याला भांड लागत असतं. गावात टणटण, मंदिरात घंटा वाजत असतो. म्हणून त्या ठिकाणी आपण अलिप्त व्हावं. दोन्ही जमीन त्या ठिकाणी त्यांना वाटून द्यावी आणि आपण देवदेव करण्याकरता मोकळं व्हावं. आपले हुशार असतील जर त्यामध्ये जीव गुंतला. असे काही उदाहरण आम्ही बघितले. अहो पोरांनी सांगितलं, अमेरिकेला पोरगं शिकायला होतं, त्याने सांगितलं म्हटले आमच्या वडिलांचा अंत्यविधी करून घ्या, पॅकेज पाठवतो. पॅकेज का जाळ तुमचं पाकिट? तर पॅकेज कसलं पॅकेज? कसलं तुमचे धनाचा अहंकार करताय? अहो चांगले चांगले मातीला मिळाले ना, चांगले चांगले मातीला मिळाले. किती संपत्ती आपल्याकडे सांगा बरं तुम्ही. रावणाची किती होती? अहो भगवंताची द्वारका होती, बुडाली ना ती. रावणाची जळाली, भगवंताची बुडाली. तुमची आमची कुठं हरली? पण अहंकार करायचा कुठेतरी म्हटलंय. विसरू नको भल्या मानसा तुझ्या धर्मनीतीला, गर्वाने तू नको
तुझ्या निजड्या छातीला तुझ्या परी भले भले मिळालेला तुझ्या परी भले भले मिळालेला भले मिळालेला तुझ्या परी भले भले मिळालेला विसरल्या चांगल्यांची वाट लागली मातीमध्ये सगळे अहो आया सो जायगा राजा रंग म्हणजे प्रत्येकाला जावं लागतं कोरोनामध्ये पाहिलं ना आपण अहो चांगले चांगले बोलले सकाळी बोललेले मग संध्याकाळी त्यांचा अंत्यविधी झाला असे उदाहरण आपण पाहिले एवढंच नव्हे शहरामध्ये आम्ही अशी परिस्थिती पाहिली बघा घाटीमध्ये एवढे ठेवण्याकरता जागा स्मशानामध्ये जाळण्याकरता कोणाची राग कशी झाली काहीच कळत नव्हतं बघा अशी परिस्थिती आपल्या त्या ठिकाणी होऊन गेली आपण सावध झालं पाहिजे बरवे झाले आधी बरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येत वरी उरले ते हारी तुम्हा समर्पण आपण सावध झालं पाहिजे त्या ठिकाणी वारकरी संतांनी अनेक वेळेस सांगितलं संत म्हटले अरे कोण कोण गेलं आता गेला बंदा गेला बाप नचना गेला आता गेला बंदा गेला बाप नचना पैसा बाप गेला देखत कापूर गेला पंतही गेला तुलाही जावं लागेल सावध हो म्हणजे सावध होऊन कुठे जायचं उठा उठा जागापाठी देखत नाथू पंतू तोही तैसा झाला म्हणून काय करा म्हटले पंढरीची वारी आली उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे पंढरपूरला आपण याच्या करता गेलो पाहिजे बघा मी सांगतोय तुम्हाला संसारामध्ये राहून परमार्थ केला पाहिजे याकरता नाथ महाराजांनी दृष्टांत दिला पक्षांगणी उतरवी ते का गुंतून या राहती गुंतायचं नाही काही लोकांचं एवढं बाबा कमवण्यामध्ये ते व्यस्त असतात मी असे काही म्हातारे बघितले 75 वर्षापर्यंत रिटायर झाले पण तरी त्यांनी काम सोडलं नाही काम 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 कामच करत राहिले बघा कबीरदास महाराज म्हटले क्या लेके आया बांधे क्या लेके जाएगा क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला काया चाहे भाग्य भाग्य दिन काया नहीं जाना इस काया चाहे भाग्य भाग्य दिन काया नहीं जाना कुछ शर्मा बिना नसीब कोड फल खाया नहीं जाता कुछ शर्मा बिना नसीब कोड फल खाया नहीं जाता भव सागर से तर ले हरि गुण गाय येत असताना आपण कर्दूरा पण सोबत आणला बाबा नव्हता क्या लेके आया बंदे जाताना काय नेशील म्हटले हा देह प्राप्त झाला मोठ्या महत्भाग्यानं प्राप्त झाला 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा देह बहुता सुकृती नरदेह लादला भक्ती विना गेला अधोगती म्हणून येताना काही अन्न नाही नेतांनी काही नेणार नाही भवसागर से तरले बंदे हरि गुण गायले हरि गुण गायले 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला 2
सुरला देवी बघा, दाक्षिण देवी आहे ना, दाक्षिण देवीची जत्रा भरते. किती दिवस असते जत्रा? 2 दिवस 4 दिवस जास्त भरते, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे जत्रा भरते त्याप्रमाणे ही जत्रा भरली म्हटले ही कायमची नाही आहे. जेवढं आपल्याला मुबलक लागतं तेवढं कमवा, जास्त धनाच्या भानगडीत पडू नका. नेताने काही नेता येणार नाही. भवसागर असे करले बंदे क्या करले, हरिगुण गायले नाहीतरी केला जन्म वाया. त्याकरता भगवंताची काल धरा. नाथ महाराजांनी सांगितलं प्रपंचामध्ये कसं राहा. नाथ महाराज म्हटले पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहती तैसे असावे संसारी. जोडी प्राचीनाची दूरी. जोपर्यंत आयुष्य आहे देवाचे संस्कार आपल्यावरती आहे, भगवत मार्ग आपण पत्कारू शकतो तोपर्यंत भगवंताची कास आपण धरली पाहिजे. अंतकाळी धरू असं डोक्यात ठेवायचं. बघा, जो व्यक्ती पहिल्यापासून परमार्थ करेल त्यालाच अंतकाळी भगवंताचं नाव मुखामध्ये येईल, वेळेवरती येणार. आता गण लोक म्हणते महाराज बाबा म्हणा राम राम, म्हणा राम राम. बाबा म्हणत नाही. त्या ठिकाणी म्हणता म्हणता बाबाचा जीव जातो, पण बाबा राम राम म्हणत नाही. आयुष्यभर देवाला पाहिलं नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आयुष्यभर त्या ठिकाणी फक्त प्रपंच केला, अंतकाळी भगवंताचं नाव येणार नाही. म्हणून म्हटले पंढरसी जारे आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणजे संसाराला आपण भगवंताची कास पटापट धरा म्हटले तैसे असावे संसारी. दोरी प्राचीनाची दोरी विठोबा रखुमाई. तैसे असावे संसारी कैसे पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहते. नाथ महाराज एक समजून समजले. नाथ महाराज म्हटले असं नाही तर असं राहा म्हटले. कसं राहा? अभंगाचं दुसरं वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. ज्याप्रमाणे
एखादी वारकरी बाबा आहे, महिन्याचे वारकरी आहेत, पंढरपूरला महिन्याला जावं त्यांचा प्रवास असायचा. जात असताना संध्याकाळ झाली, एका गावामध्ये ते पोहोचले. म्हटले आता रात्री प्रवास केल्यापेक्षा इथे आपण मुक्काम केला पाहिजे. एका माता मुलीच्या ठिकाणी त्यांना पाहिलं. म्हटले बाबा आमच्या घरी या म्हटले जेवणाकरता. संध्याकाळी गेले बाबा, संध्याकाळच्या ठिकाणी फ्रेश झाले, हरिपाठ त्या ठिकाणी त्यांनी केला. आल्यानंतर मालक त्यांचे आले, त्या माता माऊलीचे. दोघांनी अगदी सलोख्यानं भरपूर वेळ भजन केलं, नंतर गप्पा मारल्या, त्यांचा जिव्हाळा तयार झाला. बघा बरं का, वारी कोणती करतायत ते? महिन्याची पंढरीची वारी. साध्य काय करायचंय? परमात्मा साध्य करायचाय. जाण्याकरता गाव लागलं, त्या ठिकाणी एका कुटुंबामध्ये राहिले, मुक्कामी राहत असतील, त्यांचा सलोखा झाला, जिव्हाळा झाला. अशा गप्पा मारू लागले, अशा गप्पा मारू लागले, जसं यांचा सोयरी अगोदर झालाय. खूप जिव्हाळा तयार झाला आणि ते बाबा सकाळी पहाटे 8 वाजता उठले. असं का? नाही, ते बाबा तिथं गुंतले नाही. पहाटे 4 वाजली, बाबाचा काकड्याचा वेळ झाला. ते वारकरी होते बरं का. म्हणून किती वाजता उठले? पहाटे 4ला उठून काकड्या करताना सुरू केला आणि पुढचा प्रवासाकरता निघून गेले. दृष्टांत माझा संपला. नाथ महाराज म्हटले ज्या प्रमाणात ते वारकरी बाबा घरामध्ये राहिले, सलोखा निर्माण झाला, रात्री 12 पर्यंत गप्पा मारल्या, तरी पहाटे किती वाजता उठले? 4ला उठले. प्रातःकाळी उठवणे गेला. म्हटले संसारामध्ये असंच राहा, जास्त जिव्हाळा तयार करायचा नाही. काहून नाथ महाराज? का असं करायचं? नाथ महाराज म्हटले नाही रे, नाही पुन्हा नाही रे, नाही पुन्हा नाही म्हणून जास्त जिव्हाळा निर्माण करायचा नाही. म्हटले ज्याप्रमाणे जो वस्तीकर बाबा वस्तीवरती आले, प्रातःकाळी उठून गेले, त्यामध्ये गुंतले नाही. आता या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो, तो त्या प्रश्नाचं आपण त्या शंकेचं निरसन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. 5 मिनिटं माझ्याकडे राहिली याची मला जाण आहे, जास्त वेळ मी आपला घेणार नाही. बघा, नाथ महाराजांनी या अभंगामध्ये 2 दृष्टांत का दिले? पहिला प्रश्न कळलं तुम्हाला? नाथ महाराजांनी या अभंगामध्ये 2 दृष्टांत का दिले आणि दिले तर मग पक्षाचा आणि वस्तीकराचाच का दिला? अशा 2 शंका आहे. बघा, याचं मी उत्तर देत असताना तुम्हाला काल्पनिक दृष्टांत सांगतो 4. किती सांगतो? 4. पण त्या 4 दृष्टांताला वेळ लागेल किती? 5 मिनिटं. फक्त लक्ष देऊन आपण ऐकायचंय. बघा, एक जण शेतावरनं घरी आला, दार उघडलं, पलंगावरती मोठा बसला होता. काय? नाग. नाग बसला होता. आल्यानंतर त्यानं नाग बघितला आणि तो पळून गेला. एक पळून गेला. दुसरा व्यक्ती होता, तो पण घरी आला, त्याच्याही पलंगावरती काय बसलं होतं? नाग बसला होता. त्यानं पाहिलं, पण त्यानं हुशारी केली, चतुराई केली, त्याला एका गोणीमध्ये भरलं आणि लांब नेऊन सोडलं. त्या ठिकाणी याचं काम फते झालं. तिसरा आला, त्याच्या पण पलंगावरती काय होतं? नागच होता. नाग बघितला, पण यानं काय केलं? हा घाबरला नाही. बायकोला म्हटलं हे जनावर आहे, जनावर आहे, कोणाला तरी चावणार आहे, कोणातरी जीव घेणार आहे, काठी आण म्हटले.
काठी घेतली त्याला संपून टाकलाय. गेला तिसरा, त्याला संपून टाकलं. चौथा आला, त्यानं नाग बघितला, पण हा त्यापेक्षा चतुर होता. यानं काय केलं, त्या नागाचा फोटो काढला. सेल्फी फोटो काढला. आधी काही सेल्फी काढली त्यानं. सेल्फी काढली तुम्हाला? अहो काय सेल्फी हो, ते मी बरेच मोबाईल वरती बघायला मिळतं बघा. दऱ्या खोरल्या पोरं पाहण्याकरता फिरण्याकरता जातात, सेल्फी तिथं जाऊन काढतात. अरे घरचीवर काढ ना, तुझ्या घरी काढ ना, कशाला मला तरी जातो, तिथं जाऊन सेल्फी काढतात. असं आपला विषय नाही. त्यानं सेल्फी काढली, त्या नागाचा फोटो काढला आणि लॅपटॉप वरती तो नाग त्या फोटो अपलोड केला. म्हटले याची जात कोणती आपण बघू. चतुराई केली त्यानं. बघितलं, म्हटले याची जात कोणती, तर नागाची जात पाहिली. म्हटले याची जात अशी आहे, या नागाला 2 दात आहेत, ते दात जर काढले तर हा नाग करत काही नाही. त्यांना चतुराईने सर्पमित्राला फोन केला, 2 दात त्याचे काढून घेतले. तो नाग त्यानं बाजारामध्ये घेऊन गेला, त्याचा खेळ दाखवला, पैसे जमा केले, बाजार केला आणि घरी आला. किती वर्ग झाले माता मावल्यांनो? 4 वर्ग झाले. नाग होता 1, त्याला दात होते 2. आता माझा दृष्टांत संपला. नाथ महाराजांनी पक्षाचा दृष्टांत का दिला, त्याचं उत्तर असं आहे, पक्षाला मोह नसतो म्हणून. या संसार रूपी नागाला दात आहेत 2, ते आहेत विषारी. पहिला दात कोणता? मोहरूपी दात. दुसरा दात कोणता? संगत रूपी दात. वस्तीकर आहेत, त्या वस्तीकराला कळतं संगत कुणाची करावी कुणाची करू नये, म्हणून दृष्टांत क्रमांक 2 दिला वस्तीकराचा. म्हणून त्या संसार रूपी नागाचे 2 दात काढा म्हटले. पहिला मोहरूपी आणि दुसरा दात काढा कोणता? संगत रूपी. त्या ठिकाणी विसंगतीचा त्या ठिकाणी दात काढा. हा संसार काही करत नाही. म्हणून नाथ महाराजांनी या संसार रूपी नागाला 2 दात सांगितले. त्या ठिकाणी दृष्टांत दिले 2. पक्षाला नसतो मोह, वस्तीकराला करता आपली संगत कोणाची आपण केली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराज या अभंगामध्ये 2च दृष्टांत देतात आणि पक्षाचाच देतात आणि वस्तीकराचा देतात. नाथ महाराजांनी या ठिकाणी 2 दृष्टांत दिले. मी तुम्हाला सांगितलं होतं, या अभंगामध्ये 2 दृष्टांत आहे, एक सिद्धांत आहे. आणि 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, असं जर आपण केलं तर आपल्याला फलश्रुती काय मिळेल. Hey
नाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. ऐसे असता पक्षी अंगणे उतरती जे का गुंतून या राहती माऊल्यांनो. गुंतत का पक्षी ते उडून जातात तैसे असावे संसारी. आणखी एक दृष्टांत सांगितला. वस्ती कर वस्ती आला पुरुषांनो प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी. आणि जर असं जर आपण असलं तर नाथ महाराज म्हटले भय कवन ऐसे असता भय कवन. आपण 9 प्रकारचे भय शास्त्रांना सांगितले. सांगण्याकरता मला वेळ नाही, माझा वेळ पूर्ण झालाय. आमचे सर्व महाराज मंडळी त्यांनी अगदी साथ अप्रतिम दिली आहे. आमचे भक्तिपरायण भजन सम्राट गणेशजी महाराज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. त्या सर्वांच्या प्रति मनामध्ये आदर आहे, प्रेम आहे, भाव आहे. नाव मला प्रत्येकाचं माहिती नाही. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात प्रत्येकाला आहे. तर ज्यांच्याकडे आम्ही भेटा बांधला गावामधलं एक व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आमचे निकम बाबा. त्यांनी सांगितलं माझं वय 92 आहे. म्हटली महाराज माझ्या मोठ्या बंधूचं वय 94 आहे. बघा 92-94 पर्यंत त्या ठिकाणी त्यांचं सर्व काही इंद्रिय व्यवस्थित आहे. ऐकायला येतं, बोलता येतं, सर्व काही त्यांचं व्यवस्थित आहे. ही क्रांती फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो. त्यांच्या जीवनात आपल्याला दाखवून दिला आहे. सर्व आपल्या गावामध्ये त्यांनी सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये 35-40 काहीतरी मंडळी विचारसागराचं पाठ त्या ठिकाणी ते करत होते. अहो एवढं महत् भाग्य आपलं त्या ठिकाणी गावाचं आहे की 40 वारकऱ्यांनी त्या ठिकाणी विचारसागरचा पाठ करावा. आपण निश्चित आपले धर्मग्रंथ आहे आपण ते त्या ठिकाणी बघितले पाहिजे. वारकरी संप्रदायाचे प्रस्तांतर आहे, अनेक ग्रंथ आहे आपण ते बघितले पाहिजे. आपण कमीत कमी हरिपाठ तरी पुरुषांनो केला पाहिजे. नाही केला तर नाथ महाराज म्हटले हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी हळ बांधून सरत शेवटी एका जनार्दन आमचं काय बाधा येईल, आमचं काय बाधा येईल. एक टाळी. पिंगळा महाद्वारी बोली बोलो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी परमार्थ आपण केला पाहिजे. कसा केला पाहिजे? प्रपंचामध्ये राहून केला पाहिजे. पक्षी अंगणे उतरती देगा गुंतून राहती तैसे असावे संसारी. जोरी प्राचीनाची जोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. शरण एका जनार्दन ऐसे असता कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही. भय कुणाकुणाचं आहे? काळाचं आहे, त्याचं भय राहत नाही. दुसरं भय आहे जन्म मृत्यू रूपी एरधारेचं, तेही भय राहत नाही. त्या ठिकाणी वेळ माझ्याकडे असतो पुढे बोलला असतो पण वेळ माझा संपलाय. बघा भय राहत नाही. हे भय नाहीसं करण्याकरता हे मोठमोठं भय आहे. हे भय नाहीसं करण्याकरता आपण नाथ महाराजांनी सांगितलं तसं केलं पाहिजे. तैसे असावे संसारी. दोरी प्राचीनाची दोरी. बघा ज्यांचा वर्ष श्राद्ध आहे चिरंजीव आहेत, संदीप भाऊ असेल, सचिन भाऊ आहे, त्याप्रमाणे आमचे वर्गाचा दादा आहे, आमचे संभाजी आबाई सर्व कुटुंब आमच्याशी त्या ठिकाणी परमार्थाशी निगडीत आहे. बघा पुरुषांनो लक्षात घ्या, आपलं जर श्राद्ध व्हावं असं वाटत असेल, बघा बरं का, आपला जर दहावा व्हावा असं वाटत असेल तर आपल्या पोरांना आता वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाचे संत माहिती करून द्या, आपले धर्मग्रंथ माहीत करून द्या. नाहीतर परिस्थिती भयानक आहे. त्या परिस्थितीपासून टाळायचं असेल तर श्राद्ध आपण वर्षश्राद्ध 10वा-13वा याच्याकरता कीर्तन प्रवचन केले पाहिजे. माझेच कारण म्हणत नाही बरं का, वारकरी संप्रदायात कोणालाही बोलवा, पण हे केले पाहिजे. काळाची गरज आहे. निश्चित आमचे सचिन भाऊ बघा, आई गेल्यानंतर काय दुःख आहे ते फक्त तेच सांगू शकतात. कारण ज्याची आई गेली त्याला कळते आईची किंमत, ज्याचे वडील गेले त्याला कळते वडिलाची किंमत. बघा कोणीतरी म्हटलंय, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी मज होई शोककारी. हेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाता आई विना भिकारी.
जर संदीप भाऊला आमच्या सचिन भाऊला जर कोणाचा मुलगा जर एखाद्या आईला आई म्हणत असेल तर आपल्या आईची आठवण निश्चित येत असेल. म्हणून त्या ठिकाणी सचिन भाऊ आणि संदीप भाऊ यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होण्याकरता सर्व ठिकाणी एकत्रित जमलो आहे. सुंदर असं काव्याचं कीर्तन त्यांनी या ठिकाणी ठेवलं होतं, श्रद्धाचंही ठेवलं. सर्व पद्धत त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे म्हणून श्राद्ध कर्म त्यांनी केलं, त्यांना धन्यवाद देतो. आपला परमार्थ वाढावा, संत विचार जगाला कळावे अशी एक शुभेच्छा त्या ठिकाणी सर्वांना देतो. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाची करुणेश्वरा माऊली विठ्ठल